पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या 88व्या वर्षी व्हॅटिकन सिटीमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती। त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सातत्याने प्रार्थना केल्या जात होत्या। त्यांचे अनुयायी आणि अनेक ख्रिश्चन धर्मीय लोक त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते। पण अखेर वयाच्या 88व्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटीमध्ये अखेरचा श्वास घेतलाय। भारती सहस्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। भारती, गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती, त्यांचे अनुयायी प्रार्थना करत होते, पण अखेर त्यांचं दुःखद निधन झालंय। अर्थात प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की गेले 3 महिने पोप फ्रान्सिस यांची प्रकृती ठीक नव्हती। खरं तर महत्त्वपूर्ण वेळेला जेव्हा पोप यांनी बाहेर येऊन लोकांना संदेश द्यायचा असतो ते देखील त्यांना करता आलं नव्हतं प्रकृतीच्या कारणामुळे। काल स्वतः पोप फ्रान्सिस यांनाच भेटायला अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स सुद्धा गेलेले होते। मात्र आज सकाळी स्थानिक वेळेनुसार 7:15 वाजता पोप फ्रान्सिस यांनी अखेरचा श्वास घेतलाय असं व्हॅटिकन सिटी कडून अधिकृतरित्या सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे एक खूप मोठा धक्का आहे, एक खूप मोठी बातमी आहे। खूप प्रकृती त्यांची खालावलेली होती गेल्या काही दिवसात। मात्र अगदी ईस्टर मंडे, ज्याला आजच्या सोमवारला म्हटलं जातं, काल ईस्टर संडे होता आणि ईस्टर मंडेच्याच दिवशी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालेलं। ख्रिश्चन धर्मीयांच्या अनुषंगाने पोप फ्रान्सिस यांचं महत्त्व, त्यांच्या नावाभोवतीचं वलय किती महत्त्वाचं होतं? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की व्हॅटिकन सिटी ख्रिश्चन धर्मियांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे आणि तिथले जे प्रमुख असतात पोप, त्यांचं खूप मोठं महत्त्व असतं। ते एक प्रकारचे धर्मगुरू असतात आणि त्यांच्या धार्मिक बाबतीत, ख्रिश्चॅनिटीच्या बाबतीत त्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो। त्यामुळे ख्रिश्चन धर्मात पोप यांचं महत्त्व आणि जे पोप पदावर असतात त्यांचं महत्त्व खूप मोठं असतं। व्हॅटिकन सिटीत साठी मोठं असतं, संपूर्ण जगभरातल्या ख्रिश्चनांसाठी मोठं असतं आणि अशा परिस्थितीत पोप यांचं पदावर असताना निधन होणं, जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि अर्थातच त्यांची प्रकृती सुधारली पाहिजे, त्यांना लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे, या दृष्टीने सगळे लोक प्रार्थना करत होते। आणि जगभरातल्या लोकांचं लक्ष होतं की पोप यांची तब्येत कशी आहे, त्यात सुधारणा होते का। मात्र 88व्या वर्षी गेल्या 3-4 महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये जी काही सुधारणा होऊ शकत नव्हती त्याचा सामना करत आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।